नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला. आम्ही मध्ये शिक्षण विभागाच्या विषयी एक भ्रष्टाचार ओपन केलेला होता एल.आर. डिसल्वा यांनी. आजही आम्ही एक भ्रष्टाचाराच्या विषयात चर्चा करणार आहोत. तर तुमचं नाव? माझं नाव रोहित ससानी. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सरचिटणीस तसेच सामाजिक न्याय विभागाचा जिल्हा अध्यक्ष. म्हणजे तुमचा विषय काय आहे? आमचा विषय असाच आहे की मागच्या गेल्या वर्षी 10वीची जी एक्झाम झाली मार्च महिन्यामध्ये, त्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सातवीमध्ये एक न्यू लाईफ एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल म्हणून एक नावाची शाळा आहे. त्या शाळेमध्ये दरवाजा खिडक्या बंद करून मुलांना 10वीच्या मुलांना कॉप्या दिलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा आहे की जो रिझल्ट लागलेला आहे, तो निकाल लागलेला आहे, त्या मुलांना 80-84% अशा मुलांना भेटलेले आहे ज्या मुलांना लिहिता वाचताही येत नाही. जर आपण एखाद्या मुलाला विचारलं 10वीचा अभ्यासक्रम, तर तो मुलगा उत्तर देऊ शकतो, पण ज्या मुलाला वाचता येत नाही त्या मुलाला 84 कसे भेटले हा मोठा प्रश्न आहे. संबंधित ह्या गोष्टीची तक्रार आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवरती काही कारवाई केली नाही. शिक्षण अधिकाऱ्यांना जे मी तक्रार अर्ज दिलाय, तो तक्रार अर्ज संबंधित जो बिल्डर आहे, शिक्षण माफी आहे, तो शिक्षण अर्ज तक्रार अर्ज त्यांच्याकडे जातो. म्हणजे हा खूप मोठा भ्रष्टाचाराची एक ही आहे पद्धत सुरू झाली आहे की आम्ही तक्रार अर्ज करतो इकडे पंचायत समितीमध्ये, त्या अर्जाची कॉपी त्या शिक्षण जो भ्रष्टाचार अधिकारी म्हणजे भ्रष्ट माणूस आहे त्याच्याकडे जातो. ही खरोखर एक चुकीची गोष्ट आहे. आणि संबंधित जी शाळा आहे ती शाळेच्या बाहेर महानगरपालिकेचं शाळा अनधिकृत आहे असं फलक लागलं होतं. हे मी बोलत नाही, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी फलक लावला होता. संबंधित शाळा न्यू लाईफ एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल ही शाळा अनधिकृत आहे असं शाळेने आपलं महानगरपालिकेने तिथे बोर्ड लावला होता. त्या संबंधीची तक्रार केली. आता त्या शाळेचा एक माळा वाढवला आहे, त्या शाळेच्या बाहेरून एक जिना लावलेला आहे. तर त्या संबंधीची तक्रार आम्ही केली आहे की शाळा अनधिकृत आहे असं पालिका बोलते, शाळेवर कारवाई करा. तर त्या आयुक्तांचं म्हणणं आहे, आता त्यांनी मला एक पत्रक दिलं, ते पत्रक तुमच्याकडे दिलेलं आहे. त्या पत्रकावरती आयुक्तांनी तसेच महानगरपालिकेने आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की ती शाळा अधिकृत आहे. म्हणजे पूर्वी फलक लागलं होतं अनधिकृत आहे आणि आता ते माळे वाढवायला लागले आहेत, तेव्हा ती अधिकृत झाली आहे. ते अनधिकृत पासून अधिकृतच्या प्रवासामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत हे आयुक्तांनी आम्हाला स्पष्ट करावं. प्रश्न असा आहे की लोड बेडिंगची शाळा आहे. मागे गुजरातमध्ये एक प्रकार घडला की मुलं शाळेमध्ये बसताना मधल्या सुट्टीमध्ये शाळा पडली. तर अशी शाळा वसईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पडायची वाट आयुक्त बघत आहेत का? आता हे आयुक्त प्रशासक आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अंडर हा विभाग चालू आहे. एकनाथ शिंदे साहेबांना वसईमधला अनधिकृत समजलं, पण या अनधिकृत शाळेवरती कारवाई करायला दिसत नाही. म्हणजे फक्त सोयीनुसार कारवाई करत आहे का या ठिकाणी एकनाथ शिंदे? हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. मी काय सांगते सर की म्हणजे फक्त ही एकच शाळा आहे की म्हणजे अजूनही शाळा म्हणजे निगडीत आहेत तुमच्या? महानगरपालिकेने स्वतः एक लिस्ट जारी केली आहे. त्या लिस्ट मध्ये 118 अनधिकृत शाळा आहेत. अशाही शाळा आहेत 2-2 गाळे भाड्याने घेऊन शाळा सुरू केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शिक्षकांचा काय दर्जा आहे, काय क्वालिफिकेशन आहे, काही तिथे नाहीये. फक्त शाळा खोलायचे आणि तिकडल्या लोकांची लूटमार करायचा प्रकार वसई विरारमध्ये सुरू आहे. मग तुमचं आता म्हणजे याच्या पुढे काय आहे? आता याच्या पुढे मी आयुक्तांना अर्ज निवेदन दिलेलं आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. इव्हन मी जिल्हा अधिकारी पालघर यांना सुद्धा मी पत्र व्यवहार केला आहे. ह्या लोकांनी कोणतेही या विरुद्ध म्हणजे या संबंधी काही पाठपुरावा म्हणजे पुढे हे केलं नाही, प्रोसेस केली नाही. जर ह्या विरुद्ध त्या संबंधित जे शिक्षण अधिकारी त्यांनी काही कारवाई केली नाही, आयुक्तांनी सुद्धा त्या शाळेवरती काही कारवाई केली नाही, तर मी लवकरच एक तारीख जाहीर करतो आणि त्या तारखेला मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. या शाळेच्या विषयी म्हणजे अजून काही तुम्हाला माहिती आहे का? हीच शाळा नाही तर वसई विरारमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेबद्दल जर आपण जरा माहिती घेतली तर कळण या शाळेचे संस्थाचालक कोण आहेत. तर ह्या शाळेचे संस्थाचालक बहुतेक ठिकाणी जे परप्रांतीय आहेत ते येतात, शाळा उघडतात, इथे शाळेमध्ये काळे धंदे सुरू करतात. ह्या लोकांनी इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा काळा बाजार सुरू केलेला आहे. ह्या लोकांच्या शाळा यांच्या शिक्षण संस्थेचे क्लासेस शाळेच्या बाहेरच. आता हे सर्व लोक तिकडे क्लासेस सुरू म्हणजे क्लासेसमध्ये शिकवतात. त्या शाळेच्या मुलांना धमकी देऊन त्या क्लासेसमध्ये बोलवलं जातं आणि त्या शाळेचे जे ऍडमिशनचं काउंटर आहे त्या ऍडमिशनच्या काउंटर मधून त्यांच्या क्लासेसच्या मार्केटिंगचं पॅम्पलेट दिलं जातं, पाउचेस दिले जातं. क्लासेस मधून फोन जातो पॅरेंट्सला की आमच्या शाळेच्या क्लासेस आहे त्या क्लासेसमध्ये या. म्हणजे या ठिकाणी एक शाळा म्हणजे एक सेवा देणं म्हणजे त्या लोकांनी असं केलेलं आहे की शाळेच्या माध्यमातून त्यांनी बिझनेस सुरू केलेला. आता शिक्षण ही कशी सेवा देश घडवण्याची प्रकार आहे, पण या ठिकाणी या लोकांनी देश न घडवता एक बाजार सुरू केला आहे. आमची शाळा, आमचा क्लासेस म्हणजे इथे एक झालाच प्रकार. अजून एक प्रकार आहे, त्या शाळेमध्ये
कम्प्युटर शिकवतात, त्यांच्या फी स्ट्रक्चर मध्ये कम्प्युटर फीसचा विषय नमूद केलेला आहे. तर त्या लोकांनी कम्प्युटर फीस घेतात. त्या मुलांना जर तो एरिया बघितला, सातेली स्लम एरिया आहे, त्या मुलांना कम्प्युटर फक्त कुठे एखाद्या ऑफिसेस वगैरे मध्ये बघतात. त्या मुलं कम्प्युटरची फीस भरतात की आम्हाला कम्प्युटर शिकायला भेटेल. त्या मुलांना कम्प्युटर दाखवलं सुद्धा नाही की कम्प्युटर कसं आहे. ते कम्प्युटरची फीस आकारतात आणि त्याच शाळेच्या सरांनी बाहेर कम्प्युटर क्लासेस घेतला. 7वी 8वीच्या पोरांना ते टॅली वगैरे कोर्सेस शिकवतात. म्हणजे जे सिलेबस मध्ये आहे कम्प्युटरचं त्याची फीस घेतात, ते शिकवत नाही. आणि भलते सुलते कोर्सेस त्या मुलांना पॅरेंट्सला ब्रेन वॉश करून देण्याचं कोर्स म्हणजे काम हे शाळाचं प्रशासन करत. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या विषयांवरती म्हणजे आता आमरण उपोषण करताय. आता विषय असा आहे की हा तिकडल्या म्हणजे जनतेची लूट आहेच आहे, पण मुलांच्या भविष्याचं सुद्धा लूट आहे. त्या मुलांना सरळ सरळ सांगितलं आमच्या क्लासेसला या, तुम्हाला कॉपी करून दिली जाईल 10वीला. आणि इथं मेन्यू कार्ड आहे. आपण जर इथे गेलो ना मॅडम आपलं हॉटेलमध्ये, तर मेन्यू कार्ड असतं. तिथे या लोकांचं मेन्यू कार्ड आहे, 10वीला 15,000 द्या आणि 10वीला डोळे म्हणजे दरवाजा खिडक्या बंद करून कॉपी घ्या, 12वीला 20,000. म्हणजे या लोकांनी एक धंदा सुरू केलेला आहे आणि शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. इथं मुलांचं भवितव्य पूर्णपणे धोक्यात आहे. नीटचं